नमस्कार. कुस्ती हाच ध्यास यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज चाललो आहोत, आपण पाहत आहात मागं नागाचे कुमटे, ज्याने 1999 साली महाराष्ट्र केसरी असणारी मानाची महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर विराजमान केली आणि आपल्या सातारा जिल्ह्याला एक महाराष्ट्र केसरी मानाची गदा मिळवून दिली. असे कुमटे गावचे सुपुत्र महाराष्ट्र केसरी धनाजी फरतडे यांची आज आपण मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या गावी चाललो आहोत. तर त्यांचं गाव इथून जाऊन त्यांची मुलाखत घेणार आहोत, त्यांच्या जीवनपट जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तुमच्या गावची कुस्तीची परंपरा कशी होती? आमच्या गावचे म्हणजे आमचे चुलते शिवाजी नाना फडतरे आणि चुलत भाव संभाजी वामन फडतरे ही अतिशय मोठी पैलवान होती. आणि त्यांच्यामुळेच आमचे वडील म्हणले म्हणतात ती मोठी एवढी पैलवान तो बी मोठा पैलवान हो. आमचे वडील तलाठी होते. इतिहास सांगायचं म्हणजे ते म्हणजे तू बी तालमीत जा. मग आम्ही तालमीत जायला लागलो, इथं गावात जायला लागलो. आम्ही 5, 6, 7, 8 वर्ष आम्ही तालीम केली इथंच. आणि बाजरीची भाकरी खायचो मस्तपैकी, तुपाट लागायची बाजरीची भाकरी. कशी लागायची? तुपाट लागायची, तुपाट. आणि पहिले काय असं तूप थंडाय बिंडाय काय आम्हाला नव्हतं. लगेच आम्ही 5, 6 वर्ष इथंच केलं. आमच्या घराला पहिल्यापासून परवानगीची सवयच आहे आणि आज बी आहे, उद्या बी राहणार आहे. आणि गाव बी तसं चांगलं आमचं आहे, वाईट कुठल्याही गोष्ट नाही गावामध्ये. तुमच्या कुस्तीचा श्री गणेशा कुठनं झाला? आमचा श्री गणेश झाला वरुडमधनं. वरुडमध्ये मी 10 रुपये कुस्ती जिंकलो. 10 रुपये कुस्ती जिंकल्यानंतर मला ती आशा लागली मला पैसे मिळते. ते बघा, पैशाला माणसाचा हावस असते ती माणसाला. 10 रुपये केली की म्हणलं दुसऱ्या फाळा 20 रुपयाची केली, तिसऱ्या फाळा 40 रुपयाची केली. मग त्यापासून मला नाच झाला कुस्तीचा. मग लय जोमान कुस्ती मेहनत करायला लागलो असं झालं. तर खऱ्या अर्थानं तुम्ही गावातच राहून तालीम केली का बाहेर कुठं राहिलेला? नाही, बाहेर राहिलो की नंतर राहिलो, पण आधी गावात मी बनलो होतो, फिट्ट बनलेलो होतो. हो, गावात तुमच्याकडून कुस्ती मेहनत कोण करून घ्यायचं? अहो आमचं शशिकांत पैलवान, त्यो अंकुश पैलवान, वामन पैलवान, हे आम्हाला नाद लावायचे. खेळापुराण करायचं, मग आम्हाला नाद लागत गेला. तर खऱ्या अर्थानं तुम्ही आपल्या कुस्तीला गावामधून सुरुवात केली. गावामधून सुरुवात करत असताना गावाकडं तुमचा खुराक कशा पद्धती होता? खोरा कशा बाजरीच्या भाकरी शेळ्यान खायचो, गच खायचो, खिशात घालून ठेवायचो. सकाळी उठले खायचो भाकरी ना, म्हणजे भाकरी त्यात ताकद होती. आता काय राहिलं नाही. त्या आताच्या खुराकमध्ये काय ताकद राहिली नाही. जी बाजरी टाकली ना मागच्या 30-35 वर्षापूर्वी, ती आता बदामात बी ताकद राहिली नाही. औषधामुळे सगळं संपले हो. बरोबर आहे. तर खऱ्या अर्थानं दादांची पैलवानगी आपल्या गावामधून स्टार्ट झाली. जे दादांना प्रथमतः खुराक ही नव्हता. म्हणजे गावाकडे काय असायचं, पहिले बाजरी असायची, बाजरीची भाकरी. ते गावाकडला सगळा साधा खुराक, साध्या खुराकावर दादा एक उत्कृष्ट पैलवान झाले. दादांची पैलवानी करत असताना दादांनी गावाकडे असताना बरीच आसपास जवळपासची मैदानं एक चांगल्या पद्धतीत मारली आणि दादांचं नाव तिथनंच वर यायला लागलं, म्हणजे नावाचं लौकिक व्हायला लागलं. आज दादांचं नाव मोठं व्हायला लागलं. दादा पुढं जाऊन दादा कुठल्या तालमीत गेलं हे आपण दादांच्याकडे जाणून घेऊ. तुम्हाला सांगायचं म्हणजे स्टार्टला मी सातारला गेलो. आयच्या चपातीच्या 10 ते 12 ती एका टायमाला मी खायचो, बरं का. आणि चिक्की पाठवायची, चिक्की काढून पाठवायची गव्हाची, खपली गव्हाची. ती पावर आता कशाला राहिली नाही, बदाम कशालाच राहिली नाही. त्या पावरीमुळे मी पहिलं झालो. बरोबर आहे. तर दादा सातारा तालीम संघात गेलं. खऱ्याच दादा सातारा तालीम संघात गेल्यानंतर दादांची मेहनत काय होती हे आपण दादांच्याकडे जाणून घेऊ. मेहनत म्हणजे आम्ही डोंगराला पळायला जायचो रोज. बाळू पडगम, मी आणि बाकीचे आमचे पार्टनर प्रताप जाधव, संजय राऊत आमच्यावर माग असायची सारखी. दादा पळा करायची. तसे वाटायचं दादा मोठा पळा होणार आहे. माझं रोज पावसापासून वाढायचं. मी काय करायचो, तुपाची पिशवी व्यक्तीच प्यायचो. कशाला तूप खाल्लं नव्हतं ना मग घरी, कधी तूप नसायचं ना घरी पहिलं. बघा पहिल्या काळात एवढं तुप मटण नव्हतं, आता मिळायला सगळंच. पण ती खोटं मिळायला लागली. आता खरं काय राहिलं नाही, त्यात पावर राहिलं नाही त्यात. मग तुम्हाला सांगायचं म्हणजे तुपाची पिशवी आली. आम्हाला साहेबराव काकांनी सांगितलं की तिथं तूप 50 रुपये किलो मिळते. मग आम्ही त्या डेअरीतनं घ्यायचो. सातारा जिल्हा डेअरी संघ, दूध संघ. तिथं 50 रुपये नाही मिळालं, मग पिशवी व्यक्ती मेकटात पेस टाकायचं. मग असं करत करत मी 12 चपाती घ्यायचो आणि ते कालवण करायचो. ते तुपाची पिशवी टाकायचो, गाब 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 खायचं. जेव्हा मी पहिला झालो, मला थंडाई नव्हती काय नव्हती. तुम्हाला सांगायचं म्हणजे मी कोल्हापूरला गेलो, थंडाई प्यायला लागलो. अशोक माने आमचे दोस्त होते,
त्यांनी मला कोल्हापूरला म्हणली तू तिकडे चल म्हणली. गोरख सरक आमचे क्षीरसागर सर आम्हाला तिथे लाभले चांगले. क्षीरसागर सर एक नंबर कोच. मला म्हणले धनाजी तू कायच करू नकोस, तू सगळ्याला पाडणार आहेस. मग तुम्हाला सांगायचं म्हणजे माझी कुस्ती पहिली स्टार्टला झाली कोणाबरोबर गुंडा पाटलाबरोबर 3,000 रुपयाला झाली कुस्ती बलवडीला. आता काय का संजय पाटील ही सगळे आमच्याबरोबरच होती. मग गेल्या पैसे मिळणार नाही मला, आपला पैसे खोराकडे राहणार नाही म्हणलं बघा. घेतला घेसा काढून टाकून दिला. मग 3,000 रुपये मला मिळलं. 3,000 रुपये मला मिळले, मला खोराकाला सुरू झालं. पुन्हा मग अमृता बसले कुस्ती झाली माझी 500 रुपये तिकीटवर. कुठं? कोल्हापुरात. हां अमृता बसले कोल्हापुरात. 500 रुपये तिकीट होते आमची कुस्तीला. मग मला सगळी म्हणजे असा अमृत करतो तसा करतो त्याव करतो त्या काय करतोय म्हणलं बघा एका शेकाला पडतो. गेलो तसं पट काढला आणि घिसा मारला चित. पुन्हा तुम्हाला सांगायचं म्हणजे माझी कुस्ती अस्मरणीय माझ्या जीवनातली. जीवनात लय वाईट कुस्ती. हिंद केसरी 5 वेळा झाला कोण माहिती आहे का? राकेश पटेलची माझी कुस्ती झाली. राकेश पटेल कुस्ती म्हणजे मला काय म्हणलं माहिती आहे का? चिखलाचं म्हातारं माझा दंड धरला आणि ह्याच्यावर तू कुस्ती खेळ मला म्हणलं धनाजी. म्हणलं ती मला काय ऐकणार आहे का? मग बांगड्या भर मला म्हणलं. बांगड्या पण म्हणलं माझं मस्तक फिरलं बरं का. मस्तक फिरल्यावर मग तिथंच कपडे काढली मी तिथं जाग्यावरच कपडे काढली. कुस्ती सुरू झाली. मला गेल्या गेल्या दोभी मारली. दोभी मारल्यावर मी काय त्याला पडलो नाही. मला खाली टाकलं तिनं आणि एक लंगी टाकली. 1 तास 20 मिनिटं कुस्ती आमची. पण माझं पैसे जातील बघा. आज मला खाया पिळणार नाही महिन्याभर. मी काय खाणार महिन्याभर? बरोबर पैसे नव्हतं आपल्याला त्यावेळेला पैसे नव्हतं. मग मी त्याला पडूनच त्याला किती बी नाही केलं. पण माझा नेमका पाय माझ्या हातात गावला त्याचा. जो एक लंगी टाकला पाय तो गावला. काढ वाजवला. काढ वाजवला. आई बघ म्हणलं मला पैसे नाही खर्चाला. वा सांगतो तुम्हाला माहित नाही आईने ताकद दिली मला. त्याचा पाय वाढला पाडला त्याला आणि तो बोंबला लागला मला. आई बाप त्याची आई बाप सगळी होती. मग आमचा कुस्ती नाही व्हा अरे नाही व्हा हाल म्हणली हाल. पाडला चित्त म्हणली तुला घेसा काढला. मग अशी परिस्थिती होती. आता आणि तुम्हाला काय सांग. खऱ्या अर्थानं दादांच्या जीवनातील एक अविस्मरणीय कुस्ती म्हणजे ते मैदानामध्ये झालेली ती बलवडीच्या. त्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं दादांची परिस्थिती नव्हती. परिस्थिती नसताना पैलवानाचं काय दुःख असतं ते पैलवानालाच माहीत. का तर खुराकासाठी पैसे नसायचे. ही कुस्ती केल्याशिवाय आपल्याला खुराक मिळणारच नाही. या दृष्टीने दादांनी ती कुस्ती केली. म्हणजे दादांच्या जीवनातली अविस्मरणीय कुस्ती म्हणजे दादांना एक नवी ऊर्जा देणारी कुस्ती. दादा आता भाऊक झालेले आहेत. म्हणजे तो क्षण आठवला की कुणालाही म्हणजे गैवरून येतं. तर खऱ्या अर्थानं दादांच्या जीवनामधील ती म्हणजे आयुष्यातली अविस्मरणीय कुस्ती होती. त्या कुस्तीची प्रेरणा घेऊन दादांनी परत त्याच जोमानं आणि त्याच चिकाटीनं कुस्ती मिळणं चालू केली. तर दादांना आपण पुढील प्रश्न विचारू की दादा खऱ्या अर्थानं तुमची ती कुस्ती झाली त्यानंतर तुम्ही तुमच्या मेहनतीमध्ये काय 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 हे केलं? मेहनतीमध्ये म्हणजे मला क्षीरसागर सर मला रोज शिकवायचे. दादा चौगुले असायचे वस्तात आमचे. त्यांचा मुलगा असायचा विनोद चौगुले. त्याचा धाकटा मुलगा असायचा. आमच्या रोज यामध्ये एकही दिवस काय होईल तरी आमची कुस्ती मेहनत होत नव्हती. आणि 6-7 महिने मी प्रॅक्टिस इतकं केलं त्या वेळेला की माझ्यापाशी कोण उभंच राहू शकत नव्हतं. हे कोणाला माहीत नव्हतं. फक्त चौगुलेला क्षीरसागर सरला एवढ्या दोघांनाच माहीत होतं की धनाजी किती चांगला झाला आहे. मग महापूर कुस्ती आली. महापूर कुस्ती सगळीच पाडली. माझी 2 तास महापूर कुस्ती चालली. कुस्ती मुन्नाशेकर माझी कुस्ती चालली. ती बारका असल्यामुळे मला दहाच गावत नव्हतं बरं का. ती चांगला पण त्याला वाईट माणशी आपली काय करणार का. ती दहाच गावत नव्हतं मला. 2 तास 20 मिनिटानं मी अंग टाकून दिलं. माझ्या मनानं मी टाकून दिलं व्यवहार आहे. ती दहायचं नव्हतं मला. कसे झालं कसे मुरगा कसं अंगावच्याचं आहे. मग तेवढी मी कुस्ती माझ्या जीवनात हारली. जगदीश संघ कुस्ती माझी विट्यामध्ये झाली. ती 1 लाख जगदीशवर कोणी खेळत नव्हतं. 1 लाख रुपये माझी शेवटची कुस्ती होती. कोण आडवा झालं म्हणलं मी आडवा गेलो. जगदीशवर कुस्ती माझी झाली. जगदीश मला पाडलं असं नाही म्हणतच नाही ना. मी पाडलं की जवळजवळ मी कुणाला बी आव्हान द्यायचो. मला वाटलं नाही ह्याच्यावर कुस्ती खेळायची आहे. आपल्या पारगावचा काय रामा कुणा म्हणलं कसं लढायचा असं मला बी नात. मी कोणाला सोडलं नाही खेळायचं. कुस्ती काय पाडू काय मी जास्तीत जास्त 3 ते 4 वेळा हारलूया. पडायचं मला माहिती नव्हतं. दादांची कुस्ती खऱ्या अर्थानं इतकी कष्टातून गेली
म्हणजे दादांचं कष्ट आणि दादांची एक असणारी मना डोक्यात असणारी कुस्तीविषयीची तळमळ आणि त्यांचा असणारा कुस्तीचा प्रेम त्या हेतून दादांनी कुस्ती एकदम जोमामध्ये केली. तर दादांना आपण पुढील प्रश्न विचारू. दादा तुम्ही शालेय जीवनामध्ये कितीपर्यंत शिकलाय काय? माझं शालेय जीवन कमी झाल्यामुळंच मला आजी दादा म्हणले की तुला नोकरी लावतो ना, तुम्हाला नोकरी लावतो पहिलवान. पण दादाला म्हटलं तर माझं शिक्षण एवढं कमी झालं तरी पण लावतो म्हटलं, पण पुन्हा मी आजी दादाला गेलो नाही. आजी दादा माझे प्रेम 100%. माझ्या दादा 2-3 दादांचं शिक्षण जेमतेम 8वी पर्यंत, म्हणजे घरची परिस्थिती बेताची. त्यातूनही दादा एक मोठे पैलवान झाले आणि आपल्या गावचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर नव्हे तर अख्ख्या भारतभर केलं. म्हणजे दादांच्या नावाची कीर्ती अख्ख्या भारतभर आहे. म्हणजे दादांची कुस्ती कधीही अशी म्हणजे थांबून कुस्ती नव्हती. कधीही दादा कुस्ती करताना हार जितीचा विचारच करत नव्हते. दादांची तडकेबड कुस्ती असे. या तडकेबड कुस्ती करण्यामागचं दादांचं म्हणजे दादांना ऊर्जा कुठून मिळायची हे विचारावं दादाची. ती ऊर्जा होती आई वडिलापासून होती. आई वडिला वाटत माझं पोरपालन व्हावं आणि फार मोठी त्यांची काडी होती. त्यांच्याकडे पैसे 1000 रुपये मला दिलेले गेलो मी तुम्हाला सांगायला राहिलं विषय राहिला. 1000 रुपये कांदे केला मला 1000 रुपये दिले म्हणजे एवढे 1000 रुपये घेऊन जा. मी दिले जाताना 1000 रुपये घेऊन गेलो तू सांगा मला 1000 रुपये होतो का हो? नाही. मग ते 1000 रुपये मी पहिला झालो. नाही खऱ्या अर्थानं पैलवान होण्यामागं त्यांच्या कुटुंबाचं म्हणजे आई वडील असतील, भाऊ असतील, चुलते असतील, यांचं खऱ्या अर्थानं पैलवानाच्या मागं मोठा पैलवान होतो. त्याच्या मागं घरच्यांची पार्श्वभूमी असते की घरच्यांच्यामुळं तो पैलवान होतो. दादांच्या मागं तसं त्यांच्या आईवडिलांना वाटत होतं माझा मुलगा मोरं जाऊन आमच्या घराचं नाव अख्ख्या भारतभर करेल असे घरच्यांनी वाटत होतं. आणि त्यांच्याच विश्वासाला दादा खरे उतरले आणि खऱ्या अर्थानं दादांनी 1999 साली सातारा जिल्ह्यामधून ओपन गटामधून त्यांची निवड झाली. सातारा जिल्ह्यामधून निवड होताना पहिल्यांदा सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्याबरोबर कोण कोण लढलेलं ते विचारून. माझ्या सातारा जिल्ह्यातनं माझ्यावर कोणी विरोध मला नव्हताच. मी डायरेक्ट वर गेलो माझ्या ओपनमध्ये पहिल्यांदा उतारलो तसा पहिल्यांदा ओपनमध्ये मी निवड झाली. पहिल्यांदा कधीच सामना खेळलो नव्हतो मी. म्हणजे बारके बी नाही आणि मोठे बी नाही. 86 गट नाही, 12वा 50 गट नाही, 40 नाही, 50 नाही, 45 नाही, कुठला गट नाही. डायरेक्ट महाराष्ट्राचा गट मी पहिल्यांदा खेळलो. इथेच गाडीला म्या की पहिल्यांदा उतरूनच मी गादा आणली. मला माहीत असतं ती गादा कशी असते काय सुद्धा मला माहीत नव्हतं. मला बूट घाला येत नव्हता. मॅटमध्ये कुस्ती खेळत नव्हतो. मला संजय पाटलाने गोरख सराकनं आणि किकली सुहास माने आणि ती होतं किकलीचं काय ती तू उपमाडीचं झाडायचं नाही म्हणलं माडीचं होणार आहे मी उपमाडी उचला होतो थांबतोय म्हणलं मी नाही म्हणलं माडी झाला आहे मला. मी म्हणलं मी झाडूच म्हणत आता ऐकत नाही म्हणलं मी. मला अशी नशा होती. बरोबर आहे. मी म्हणलं ह्याला कोणाला सोडणार नाही. चित पाडलं मी. चित पाडून मला कुस्ती येत नव्हती. बघा मी सगळ्यांनी म्हणलं बघा कुस्ती झाली. मी उठणार नाही म्हणलं तुम्ही 905 असतो कुस्तीकर परिषदेचा. ती 905 मला कुस्तीला तयारच नव्हती. ती त्याच्यानी म्हटलं हे कसं झालं असं वाटायचं त्याच्यानी. हो पण मी वाघच होतो ना. वाघच असतो. मग असं झालं. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी वयाचं म्हणजे सोपं नाही. आज महाराष्ट्र केसरी वयाला म्हणजे 10-20 वर्ष घासावं लागतं महाराष्ट्र केसरी होतं. पण दादांनी ते पहिल्याच ह्याच्यात म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी प्रथमतःच ओपनमधून खेळले आणि डायरेक्ट महाराष्ट्र केसरी गदेलाच हात गाठला. म्हणजे ती गदा आपल्या खांद्यावर घेतली. म्हणजे 1999 साली दादांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी गदा घेऊन एक सातारा जिल्ह्याच्या कीर्तीत भर टाकली. महाराष्ट्र केसरी गदा घेऊन आणि खटाव तालुक्यामध्ये पहिलेच महाराष्ट्र केसरी म्हणजे धनाजी दादा फरतडे. तर दादांची महाराष्ट्र केसरी गदा घेतली. याच्या मागं त्यांच्या घरच्यांचं हे सगळं झालंच. पण पुढे जाऊन दादांनी ह्याच क्षेत्रामध्ये आणखीन काय म्हणजे परत कुस्त्या महाराष्ट्र झाल्यानंतर परत कुस्त्या काय केलंय? नाही कसं असतं माहिती आहे का की पॉवर असते एवढी कशी काय 25, 26, 27 वर्ष टिकते. कोणी मी काय म्हणत गेलं नाही तर ती टिकत नाही. मग मी तिथनं पुढे कुस्ती खेळलो नाही. पण जी काय कुस्ती केली ती मनापासून केली. जेवढं खेळलो ती मनापासून खेळलो. आम्ही चालत जायचो. ओढत आम्ही चालत यायचो घरी. आम्हाला वाहन नसायचं. आम्ही खाटीमाळमध्ये जेवायचो आम्ही. संध्याकाळी आला आपल्याला कुस्ती केली आज मटा खायचं. म्हणजे महिन्यातनं मटा मिळायचं. पहिले आता नाही रोज आपण मटा खातोय. आता रोज खातो नाही तर मटा मिळत नव्हतं मिळतं. खरं आहे का नाही दादा? खऱ्या अर्थानं तुमची कुस्तीची म्हणजे तुम्ही सुरुवात केली. पण कुस्ती सुरुवात करत असताना गावातील काय 4-2 तुमचं जोडीदार असतील बाबा होतं की अहो आबडे आमचं त्यो सयाजी
तानाजी, पुन्हा रवी आमचा पुतण्या आपला बाबा भाऊ, पुन्हा तुम्हाला सांगायचं म्हणजे शहाजी, शशिकांत, ते अंकुश पैलवान, त्यांनी जाते अंकुश हे आम्हाला मारायची, धाड धाड मारायची, धाड धाड करायची. तर त्याचं ते सुद्धा आपलं आपण आज म्हणतोस आज सुद्धा म्हणतोस. नाही, बरोबर वामन आहे. पैलवान, आमचं दिनकर पैलवान. बरोबर आहे, बरोबर आहे. तर दादा एक खऱ्या अर्थानं तुम्ही सातारा तालीम संघात काही वर्ष होता. तर सातारा तालीम संघात तुमच्याबरोबर जोड द्यायला म्हणजे हौदामध्ये लढत करणार कोण कोण होतं म्हणजे खऱ्या अर्थानं त्या लढतीचा तुम्हाला फायदा झाला आणि भविष्यात नाही, अशोक कदम पे झाले जातात येतात रिटायर झाले ते. पण अशोक कदम माझ्यावर डोळा ठेवायचं, त्याला पाडायचं, पण मी पडायचंच नाही. म्हणजे कलाकार होतो बरं का. पण ती उशीर मोठा पण होतं, संजय पाटला पण लढत सारखं कधी. पण त्याला वाटायचं मी धरायला पाडणार, पडायचंच नाही. मागूनच तेवढी मग ठेवायचं. माझी लढत व्हायची अशोक कदम, बाळू पडगम. अशोक कदम माझ्या पास टिकं बघायसारखं, त्याला पाडायचं, मला ह्याला पाडायचं म्हणायचं. पण मी पडायचंच नाही. आमच्या दोघांची रोज भांडणं असायची आणि एकत्र जेवायचो आम्ही. अशी काय भांडणं होती आमची. जेवायचं आम्ही एखादं. खऱ्या अर्थानं तालीम संघात असताना तुम्हाला कुणाच्या लढतीचा असा एक फायदा झाला की जेणेकरून महाराष्ट्र केसरीला तुम्हाला कुस्ती करायला असं काहीच वाटलं नाही. अशोक कदम, बाळू पडगमचा फायदा झाला मला, मोठा फायदा झाला. अशोक माने, हो, कोल्हापूरचा अशोक माने. मग काय सांगा विनोद चौगुले, त्यांच्याविषयी तुम्ही काय अहो सांगा? त्यांच्याविषयी आता बोलण्यात मला शब्दच नाहीत माझ्याकडून. काय शब्द बोलणार, काय बोलणार. त्यांच्यामुळे मी अशोक माझी लढत असायची, मला विनोद चौगुले लढत असायची, अशोक कदमाची लढत असायची, बाळू पडगम लढत असायची. इथं साताराला म्हणजे बारका होता इथं त्यांच्यावर लढलो. पण इकडे गेल्यावर अतिशय उत्कृष्ट दर्जाची लढत मिळाली मला कोल्हापूरला गेलो. दादा एक खऱ्या अर्थानं तुम्ही महाराष्ट्र केसरीला उतरला त्या टायमाला तुमचं वजन किती होतं? माझं वजन 107 किलो, 7 ते 8 किलो होतं. 107 ते 8 किलो होतं. पण पॉवरफुलचं वजन होतं. अजिबात नकडा सुद्धा त्यात बाकीच नव्हतं काय. बरोबर आहे, बरोबर. बरं दादा तुम्ही आता शालेय सांगितलं, गावाकडल्या तुमच्या दोस्तांविषयी सांगितलं. खऱ्या अर्थानं तुम्ही सातारा तालीम संघाला जात असताना म्हणजे सातारा तालीमला संघाला जावं असं म्हणजे आता समजा गावात आपण बाहेर तालमीला जाणार आहे, तुम्ही इकडंच तालमीला कुणाच्या प्रेरणेने गेला म्हणजे कारण मला त्याच तालमीत जायचं आहे अशा पद्धतीने. काय माहिती आहे का, जुना आमचा शहाजी आमच्याविषयी मोठा होता, तो साताराला होता. हां, शहाजी म्हणला चला आपण पहिला साताराला जाऊ. त्याच्या मग आपला आम्हाला काय कळते तेव्हा लहानपणी, बरोबर. काय एवढी एवढी गोळा करते. 15-16 वर्षाचं वय आमचं. शहाजी म्हणा चला आम्ही साताराला, चला सगळे आम्ही सगळे तानाजी, सायाजी, पुन्हा 2-4 जण असे सगळेच गेलो साताराला गेलो आम्ही. बरोबर आहे. खऱ्या अर्थानं दादा शहाजी मांडवे हे त्यांचं सवंगडी म्हणजे त्यांच्या हा म्हणजे खऱ्या अर्थानं दादा घडत असताना या फायदा झाला. सवंगडण्याचा मोलाचा फायदा असतो. म्हणजे काय असते आज एक पैलवान घडत असताना त्याच्या मागे त्याच्या घरच्याची नव्हे तर अख्ख्या गावची म्हणा, त्याच्या मित्रांची म्हणा, त्याच्या नातेवाईकांची सगळ्यांची साथ हवी असते, तेव्हाच तो पैलवान घडत असतो. तर अशा पद्धतीत तुम्हाला कोणाकोणाची साथ लाभली? सगळे सयाजी, तानाजी, शहाजी, अंकुश बोडरे, शशिकांत कोळी, सगळ्यांची साथ लाभली. खऱ्या अर्थानं दादानी भरपूर जणांची साथ लाभली. त्यातनं पण दादा तुम्ही तुमच्या वडिलांविषयी वाईज थोडक्यात सांगा. म्हणजे वडिलांनी कसं वाटत होतं अहो माझा मुलगा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र झाला पाहिजे असं अशा पद्धतीने? का त्यासनी एवढं वाटायचं माझा महाराष्ट्र फुल पोरगा हे माहीत नव्हते त्यासनी. पण माझा पोरगा मोठा पण हो एवढं त्याशी वाटायचं बरं काय. आणि ती प्रामाणिकपणे आपलं माझ्याकडे कधी बघायची नाही ती का तालमीत व्यायाम करतोय का नाही करतोय का. पण 1000 रुपये 500 रुपये जेव्हा शेतीत मिळतील तेव्हा मला द्यायची, एवढंच काम करायचं. बरं दादा तुम्ही कुस्तीविषयी काय सांगाल बाबा? आज लाल मातीतली कुस्ती आहे, या कुस्तीविषयी म्हणजे आज पैलवान तयार होतो, गरीबा घरीच पैलवानकी नांदते. म्हणजे कसं आहे आजपर्यंत इतिहास आहे, गरीबा घरचाच पैलवान मोठा होतो. तुम्ही ह्याविषयी काय सांगाल? मग गरीबाची मुलं असतात आज खऱ्या अर्थानं मुलांनी पैलवानकी करायची, पण कुठंतरी पालक कमी पडत असते, म्हणजे काय आर्थिक परिस्थिती नसते. त्या पैलवानासाठी तुम्ही काय सांगाल बाबा? खऱ्या अर्थानं पैलवानकी अशी केली पाहिजे, कुठल्या पद्धतीत केली पाहिजे? तुम्हाला एक सांगू का, कुणाला काय बरं शिक्षण असू द्या, कुस्ती असू द्या, खेळ कुठलाही असू द्या, पैलवान व्हायचं म्हणजे पैसे लागत नाही तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे जे होणारा होतोच, त्याच्या अंगात मस्ती पाहिजे, स्वतःच्या अंगात गट्स पाहिजेत असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे दादांचं एकच म्हणणं की पैलवान होण्यासाठी पैसा लागत नाही, जी कला आहे ना कला ती आतनं आली पाहिजे. म्हणजे आतनं म्हणण्यापेक्षा कसं पोराच्याच मनात पाहिजे की आपण पैलवान झालं पाहिजे. दादांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे जिद्द असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. दादांची तीच जिद्द दादासनी त्या जिद्दीनं महाराज कुस्ती बनवलं.
कास्टूम नव्हता मला फायनलच्या वस्तीला मला. आज पोरासनी 5,000. मी आत्ता माझा पोरा तालीम झाला लातूरला. त्याला आत्ता मी आला की 10,000 20,000 रुपये नुसते कस्टमर हे देतो या. मला कास्टूमचा नव्हता, बूटचा नव्हता मला कुस्ती खेळायचं. तुम्हाला सांगू का असं काय नसतं. गरीबच पालन होतो. गरीबाच काय पालन होतं माहिती आहे का? पैसेवाले म्हणणार कुठं व्यायाम करा, कुठं उठा 5 वाजता, कुठं 4 वाजता उठा, कुठं पळायचा, कुठं बैठक मारा. बरोबर ना? बरोबर आहे. तर दादानी सांगितल्याप्रमाणे म्हणजे आज गरिबा घरीच पहिलवानकी नसते. 100%. हा म्हणजे काय असते, मुलाचं पाय पाळण्यात दिसते ती. त्या पद्धतीत दादांनी पण त्याच पोझिशन मध्ये दादांचं असताना शरीर मोठं, तेच दादांचं शरीर त्यांच्या वडिलांना, आई वडिलांना सगळ्यांना प्रेरित करून दादाला ती तालमीकडे वळायला प्रेरित केलं. बरोबर ना? बरोबर. तुम्हाला सांगायचं म्हणजे काय माहिती आहे का? कुठलाही व्यवसाय किंवा कुठले पैसे लागत नाहीत. माणसाची एक म्हण आहे, बाबा मी गरीबातला आहे, माझं काय होईल का? तसं नसतंय. त्याच्या अंगात मनात पाहिजे, मनात संतोष मनात पाहिजे सगळ्याच्या. मी हे करणारच, होणारच 100%. बरोबर आहे. जिद्द, चिकाटी, नाटक, परिश्रम ह्याच्या जोरावर तुम्ही आकाशाला गहूच निघालू शकता. म्हणजे म्हणजे असं नाही की बाबा ही गोष्ट माझ्याकडे होणार नाही. तीच दादानी साध्य करून दाखवली आहे. बरोबर ना? मला सांगा, मला फायनलच्या कुस्तीला बूट नव्हता, कास्ट्यूम नव्हतं, मी काय जाणतो म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही मला काय? बरोबर आहे. म्हणजे दादांची परिस्थिती नसताना दादा एक ताकदीच्या आणि मेहनतीच्या जोरावर पहिलवान झाले चांगले. तुम्ही महाराष्ट्र ओपनला उतरला, अधिवेशन कुठं झालं होतं? पुण्याला झालं अधिवेशन. पहिलीच कुस्ती आली मौला शेखवर. या 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 मग मला सगळी म्हणायला मौला शेख तुम्हाला काढणार, मग ऐकणार ना येडा आहे का म्हटलं. मी याला धावतोय म्हटलं येड्यानं. काढणार गेलो तसं तर 2 दिलं, 2 पॉईंट घेतले तर विषय संपला. पहिलीच कुस्ती मौला शेख. मौला शेख. दुसरी कुस्ती कोणाबरोबर? मुंबईवाले संघ आले. मुंबईवाले संघ आले. तिसरी कुस्ती आली आनंद गुंजाबरोबर आली. सगळी दामाने खेळायची, घेऊन खेळायची. आपल्याला गादा न्यायची आहे म्हटलं. बाकी जगत नाही बरं का? बाकी जगत नाही, आपल्याला मस्ती नाही. हळूच पाणी घ्यायचो बरं का? मौला शेखवर 2च घेतलं, अनिल गुंजावर 2च घेतलं, मुंबईवाल्याला 2 घेतलं. मस्त मला पाडायला येत होती असली, पण नाही नको म्हटलं, मस्ती नको. आपल्या गादा मिळणार तर कोण आपल्या काय पैसे खर्चायचं, कोण काय करतायचं? म्हणजे तुम्ही अधिवेशनात किती कुस्त्या काढलेल्या? 4 ते 5 काढले कुस्ते, 5 कुस्ते काढले आणि 1 कुस्ती बाद झाली. बाय नाही ती राजामोळची संतोषची कुस्ती त्यांच्या कर्तव्याने बाद झाली. त्याच्यातली 1 कुस्ती मला येणार होती, म्हणजे संतोष तरी येणार नव्हता, तर राजा बारगो काय राजा मोळ येणार होता. राजेंद्र. तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीचा क्षण सांगा. म्हणजे अंतिम लढतीविषयी तुम्ही काय सांगाल? मी कुणाला बघायचंच नाही. मी आलो, मला हे बुट गोरख सरक संजय पाटलांनी चढवलं बरं का? माझ्याकडे काय बोटी बी नाही, कस्टमी काहीच नाही. मी आपलं गपचिपीत घरी बघत, ती म्हणजे तिसरा पुकार चाललाय, धानाची पडता आली नाहीत, तरी पण गप हळूच गेलो. कुस्ती आमची सुरू झाली, सुरू झाली की मी माझ्या पट काढायला आला. पट काढला, एका पट काढायच्या आधीच मग तुम्हाला माहिती आहे माझा कसा असा दणका. पट काढायचा साला दाबूनच 1 पॉईंट घेतला मी. 1 पॉईंट घेतल्यावर तुम्हाला सांगायला म्हणजे 1 पॉईंट. त्या कुस्ती तुम्ही सगळं विश्लेषण सांगा मस्त. म्हणजे ती कुस्ती तुमची किती सेकंद म्हणजे किती मिनिटात झाली? मी 1 सेकंदात पॉईंट घेतला पहिला पॉईंट गेल्यानंतर ती सगळा पॉईंट गेला, पॉईंट घेतला आहे. मग माझ्या आणण्याचा विषय चालला होता बरं का? मला 3 क्वेश्चन दिलं, किती लागोपाठ 3 क्वेश्चन दिलं. पण लागोपाठ क्वेश्चन दिले म्हणजे मला, मग 3 वेळा मला खाली बसविलं. पण मी ती दावा हलणार नाही म्हणलं, हलणार नाही. माझ्या नजरात आहे बाप, इकडं बाप, बाकी कोण बघायचं नाही. मी जग बिग पब्लिक बघत नव्हतं मी, फक्त लक्षात एकच होतं, आपल्या गाता न्यायची.